हॅलो. हॅलो. हाय 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 सगळ्यात आधी नमस्कार. मी गौरी कुलकर्णी, म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांची लाडकी अबोली. आणि आज आम्ही तुम्हाला लाईव्ह भेटायला आलो त्याचं एकमेव कारण आहे की आज अबोली या मालिकेला 1000 एपिसोड्स पूर्ण होत आहेत. आज 1000वा भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहोत. आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की आम्ही तुमच्या भेटीला येतो, तुमचे आभार मानायला येतो, कारण तुम्ही आजपर्यंत आम्हाला जो काही प्रतिसाद दिलाय, जे काही भरभरून प्रेम दिले, त्यामुळे आज ही मालिका हा टप्पा गाठतीये. सो सगळ्यात आधी मनापासून सर्व मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच. तुम्ही एवढं भरभरून प्रेम केलं आमच्या. थँक्यू. सो तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला विचारा आणि बाकी आपण आज सगळ्यांशी गप्पा मारूयात. आज या लाईव्हच्या निमित्ताने 2 नव्या व्यक्ती आपल्याला भेटायला आल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अबोली या मालिकेत 2 नवीन एंट्री होत आहेत. जिचं एकीचं नाव आहे दीपशिका भोसले पाटील, म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी जान्हवी किल्लेकर, आणि दुसरी म्हणजे आमची शिवांगी, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ. आणि आज आणखी एका व्यक्तीची स्पेशली मला तुम्हाला सगळ्यांना ओळख करून द्यायची, ती म्हणजे की रसिका मॅमच्या आजपासून अबोली या मालिकेत आपल्या प्रतीक्षा मॅमची जी भूमिका होती रमाची, त्या आजपासून त्या करतात. सो मला इथे असलेल्या सगळ्यांनाच विचारायला आवडेल, मी मनवापासून सुरुवात करते. मनवा, आज आपल्या सिरियलला 1000 एपिसोड कम्प्लीट होत आहेत, काय सांगशील? खूप छान वाटतंय. 1000 एपिसोड पूर्ण होत आहेत आणि मी या कुटुंबाचा एक भाग आहे. मला वाटतं मी 700 एपिसोड होते त्यावेळेला आले होते आणि 300 एपिसोड पार करून 1000 एपिसोड कम्प्लीट झाले आणि छान वाटतंय. सगळ्यांचं अभिनंदन. आणि तुमच्या प्रेमामुळे 1000 एपिसोडचा टप्पा पार पाडलाय तर त्याचा आनंद आहे. छान वाटतंय. खूप जास्त आनंद होतोय. कशी गेली ही 3 वर्ष, कसे गेले 1000 एपिसोड कळलंच नाही, कारण आम्ही सगळे इथे इतकी मज्जा करत एपिसोड शूटिंग करतो. त्यामुळे आता जसे 1000 झाले तसे 1100 1200 1300 असे होत राहतील. खूप मजा आहे. आणि जे जे आज नाही आहे तिथे त्या सगळ्यांना खूप मिस करतो. सचिन दादा, शर्मिष्ठा ताई, प्रतीक्षा मॅम, त्या सगळ्यांना खूप जास्त मिस करतो. सो या ज्या 2 आपल्या नवीन एंट्री यांच्याकडे मी नंतर येते. आधी क्रिशला विचारेन मी, तू सांग काय वाटतं तुला 1000 एपिसोड कम्प्लीट झाले? खरंच खूप आनंद होतोय, कारण मला अबोली सिरियल जॉईन करून सुद्धा जवळजवळ 1-2 वर्ष झाली आहेत. मी 700-750 एपिसोड आहे भाग या मालिकेचा. आणि खरंच हे सगळं शक्य झालंय ते आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच, कारण ते जर नसते, त्यांनी जर इतका चांगला उदंड प्रतिसाद दिला नसता आपल्याला, तर हे शक्यच नव्हतं. कारण अशा बऱ्याच मालिका असतात ज्या लोक कधी कधी वांडत होतात, पण तेवढं प्रेम 1000 एपिसोडचं प्रेम मग सगळ्या मालिकेंना नाही मिळत. अर्थात नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह आहेच आपली, त्यांनी जो सपोर्ट केलाय आपल्याला, त्यामुळेच. आणि आमचे जे प्रोड्युसर संदीप शेखर सर, फजिला मॅम, कामना मॅम, या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, आमच्या इतक्या चांगल्या टीममुळे हे शक्य झालं. आणि तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमामुळेच आम्ही 1000 एपिसोडचा पल्ला गाठू शकलो. त्यामुळे तुम्हाला सगळ्या मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार. सर, म्हणजे सचिन मोरेचे अबोली मालिकेचे दिग्दर्शक आहेत. सचिन सर, तुम्ही काय सांगा? मला एक खूप मजा येते शूट करताना. माझे आता काही 200 एपिसोड झाले, जास्त नाही झाले, पण टीम आमची खरंच कमाल आहे. आणि या टीम बरोबर काम करताना मला खूप मजा येते. 1000 एपिसोड एपिसोड पासून तुम्ही आहात आणि तुम्ही सगळ्यांनी खूप धमाल मजा मस्ती करत मलाही या कुटुंबामध्ये सामील करून घेतले, त्याबद्दल सो आता आपण आपल्या नवीन एंट्री जे आपली सिरियल मध्ये होत्या त्यांच्याकडे जाऊया. जान्हवी, तू काय सांग, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खरं तर आम्ही आत्ताच आली आहे रिसेंटली, अगदीच 5-6 दिवस झाले असतील, पण अगदी फॅमिली झाली आहे. म्हणजे ऑफकोर्स आम्ही पहिल्यापासून एकमेकांना ओळखतो, पण आता जास्त मजा येते मला अबोलीमध्ये काम करायला. आणि कॅरेक्टर जे आहे माझं ते फार वेगळं आहे, कारण की मी पहिल्यांदा इन्स्पेक्टर करतेय. खूप दुष्ट इन्स्पेक्टर आहे, कारण खूप त्रास देते सगळ्यांना, पण मला मजा येते करायला. खूप धमाल आहे, खूप मस्त आहे. आणि सगळ्यांचे खरं तर थँक्यू सो मच की आज 1000 एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलेलं या मालिकेला
यापुढेही खूप प्रेम द्या आणि ऑफकोर्स आम्ही तुमच्यासाठी खूप छान छान काहीतरी मनोरंजनाचं आणूच, तुमचं छान एंटरटेनमेंट होणारच आहे. सो अजून 1100, 1200, 1300 अजून बरेच भाग आम्हाला पूर्ण करायचे आहेत. सो आतापर्यंत जेवढं प्रेम दिलं, आताही याच्या पुढेही तेवढंच प्रेम आम्हाला देत राहा. थँक्यू सो मच. मयुरी ताई, तुला काय वाटतं? छान वाटतंय. एकतर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. 1000 एपिसोड तुम्ही हा पल्ला गाठलाय. मी आणि जान्हवी 998 ला इथे दोन एपिसोड आणि या टप्प्याला इथे आहोत त्यांच्यासोबत. इतकी छान टीम आहे. आर्टिस्ट म्हणून नका, सगळे प्रोडक्शन, डिरेक्शन टीम, सगळे सेटिंग पासून स्पॉट पासून वन ऑफ दी बेस्ट प्रोडक्शन किंवा वन ऑफ दी बेस्ट प्रोजेक्ट मी म्हणेन की इतका छान एक्सपिरियन्स झालाय मला इथे. 4-5 दिवसातच म्हणजे प्रत्येक नवीन सेटवर गेला थोडी धाकधूक असते की कसे असते लोक आणि किती आपल्याला सामावून घेतील, पण एका दिवसातच सगळे छान, जसं जान्हवी म्हणाले, एक फॅमिली झाली. आणि 1000 एपिसोड मध्ये आम्ही नव्हतो 998 पर्यंत, पण पुढच्या 1000 एपिसोड मध्ये आम्ही असू आणि तुम्ही तेवढं भरभरून प्रेम आमच्यावर, सगळ्या टीमवर कराल आणि आणखीन 1000 एपिसोडचा पल्ला गाठता येईल अशी खात्री आहे. येस, नक्की नक्की. मॅम, तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन 1000 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल. आणि आज 1000 एपिसोड पूर्ण झाले आणि माझा आज शूटिंगचा पहिला दिवस. सो मला खरंच खूप आनंद होतोय. म्हणजे या प्रोडक्शन हाऊसमधून जेव्हा फोन आला की तुम्हाला हे कॅरेक्टर करायचंय, तर मी कुठलाही विचार न करता ताबडतोब होकार दिला. कारण मला माहिती होतं की इथले कलाकार सगळे खूप छान आहे, खूप धमाल करतात. मी ऐकलं. सो खरंच, आणि पहिलाच दिवस असून सुद्धा मला असं वाटतच नाहीये की आज माझा पहिला दिवस आहे. मला असं वाटतं माझेच 1000 एपिसोड. सो हे सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय. असाच भरभरून प्रेम करत राहा आणि पुढे सुद्धा आपल्याला 1000 एपिसोड करायचे. आणि जसं की हा 1000 एपिसोडचा पल्ला प्रत्येकाने थोड्या त्यांच्या शब्दात सांगितलं की त्यांचा काय अनुभव होता, तसंच मी पण सांगू इच्छिते की जेव्हा पहिला दिवस शूटचा होता अबोलीचा, तो दिवस आणि आज आम्ही 1000 एपिसोडला जे शूट करतोय आत्ताचा दिवस, या 3-3.5 वर्षात इतक्या गोष्टी घडल्या, इतक्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. म्हणजे अबोलीमध्ये मी पर्सनली असं म्हणेन गौरी की मी इतक्या गोष्टी केल्या, इतकं लढाई केली आहे, इकडे गेली आहे, तिकडे गेली आहे. म्हणजे ऍज अ ऍक्टर म्हणून मला खूप काही करायला मिळालं या सिरियलच्या निमित्ताने. आणि त्यासाठी मी स्टार प्रवाह, सतीश राजवाडे सर, आमचे प्रोड्युसर संदीप सिकन, कामना मॅम, फजीला मॅम, आमचे क्रिएटिव्ह, आमचे रायटर, डिरेक्टर आणि ओव्हरऑल आमची जी अबोलीची संपूर्ण कोर टीम आहे, त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि हेही सांगू इच्छिते की आज इथे अंकुश सर म्हणजे सचिन सर नाहीयेत, प्रतीक्षा मॅम नाहीयेत, शर्मिष्ठा ताई नाहीयेत, कारण की ते शूट करतायत, बाहेर आहेत. पण त्यांच्या सगळ्यांच्या वतीने सुद्धा मी तुमच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही भरभरून आमच्यावर प्रेम केलंय आणि इथून पुढे सुद्धा हे असंच प्रेम करत राहा कायम. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. काही प्रश्न? हो, बरेच प्रश्न आले. सगळेच खूप छान कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. बरेच जण अंकुश सरांना मिस करतात की अंकुश सर कुठे. अंकुश सर लवकरच तुमच्या भेटीला येतील. तुम्हाला पर्सनली थँक्यू नक्की म्हणते. ते आता कामानिमित्त थोडे बाहेर आहेत, पण लवकरच येतील ते. तुमच्यासाठी आम्ही पण खूप मिस करतो. काही लोक असे खूप छान कमेंट्स आहेत जान्हवी मॅमसाठी. जान्हवी तर आपली जान आहे वगैरे. युएस वरून तुमची मालिका सतत बघते. मीनाक्षी म्हणते मी तुमची आपली सिरियल युएस वरून मी सतत बघत असते, एक एपिसोड मिस नाही युएस वरून. थँक्यू मीनाक्षी, थँक्यू सो मच. क्रिस तर चॉकलेट बॉय आहेत. अरे बापरे, आमच्या सेटवरचा चॉकलेट बॉयच आहे तसा. सिरियल अजून किती वर्ष चालेल असं वाटतं तुम्हाला, असा प्रश्न आहे. तुमच्या प्रेमामुळे ही सिरियल चालू आहे आणि लवकरच आम्ही तुम्हाला असेच, मी जसं प्रत्येक लाईफ मध्ये म्हणते की 800ला आम्ही 900ला भेटू, 900ला आम्ही 1000ला भेटू, तसंच आम्ही हळूहळू अजून 100 एपिसोड पुढे जात तुमच्या भेटीला नक्कीच. आर्यन म्हणतोय की जान्हवी मॅडम आणि राग खूप छान ऍक्टिंग करतात. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि म्हटलंय की जान्हवी तू तर माझी क्रश आहे. अरे खूप
लोकांच्या कमेंट्स येतात आणि खूप पटपट कमेंट्स येत असल्यामुळे ते आय वर जातात. लव्ह आय लव्ह मयुरी दीदी फ्रॉम अस्मिता. लेडी सिंगम आली अबोलीमध्ये. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील, कोणाशी काही बोलायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. या निमित्ताने जसं म्हणते की हा अबोलीचा जो प्रवास होता तो एकामुळे कोणामुळे सुरू नाही झाला, तो इतक्या लोकांची या सगळ्यांमध्ये मागे मेहनत आहे. म्हणजे कदाचित मी कोणाची तरी नावं घ्यायला इथे विसरत असेल आता, पण एक ना एक आमचे स्पॉट दादा असतील, आमची जी आर्टची टीम असेल, डिरेक्शन टीम असेल, प्रोडक्शन असेल, आमचे ईपीज असतील, क्रिएटिव्ह असतील, आमचे चॅनल मधले जे ईपीज आहेत म्हणजे आमची प्रियंका ताई आणि अजिंक्य दादा, त्यानंतर आमचे आधीचे डिरेक्टर अनिकेत कोळपे. सो ह्या सगळ्यांनी मिळून ही एक अबोली अशी उभी केली जी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्यांना भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रतिसाद दिला. त्यासाठी मी तुमचे जितके आभार मानेन तितके कमी आहे. खरंच खूप मनापासून आभार तुमचे आणि असंच प्रेम कायम आमच्यावर आणि मी म्हणेन की स्टार प्रवाहाच्या प्रत्येक सिरियलवर करत राहा, कारण की आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि खरंच त्यासाठी खूप 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 मनापासून आभार. 1000 एपिसोडच्या निमित्ताने मला ना जे आता तुम्ही आधीपासून आहात तुझं पहिल्या एपिसोड पासून मला तुझ्याकडे एखादी अशी गोष्ट पाहिजे की विच इज मेमोरेबल या 1000च्या टप्प्यामध्ये. म्हणजे मला तर सगळ्यांना ऐकायला यावे जोवर हा प्रश्न बघतोय तोवर मला एक मी कारण नवीन आहे ना, मला एक किस्सा पाहिजे की एक मेमोरेबल किस्सा काही पण शूटचा किंवा काही शूट करतानाचा फनी किस्सा किंवा तुमचा एखादा खूप असेल. पहिली गोष्ट तुला 2 दिवसात कळत असेल की आपल्या सेटवर जर सीन मध्ये फंबल पडलाच तर म्हणजे एक अशी व्यक्ती नसते की जी हसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इतका तो लूप लागत जातो. त्यामुळे प्रत्येक सीनला काही ना काही किस्से असे घडत राहतात. जसं मी मगाशी म्हणाले की माझा पहिला दिवस मला आठवतोय, माझा आणि माझ्या आईचा सीन होता. मी तिच्या केसात गजरा मारते असा एक सीन होता. त्या सीनच्या वेळेस असलेलं दडपण, भीती आणि आता जे काही आपण एकदम चिल शूट करतोय की म्हणजे आता आपण त्या कॅरेक्टर मध्ये बसलोय, आपल्याला सगळ्यांनी असं सांभाळून घेतलंय इन्क्लुडिंग माझा प्रेक्षक. म्हणजे त्यांनी जो कॉन्फिडन्स आपल्याला दिला किंवा त्यांनी जो कॉन्फिडन्स मी म्हणेन की मला दिला, त्यामुळे ही अबोली आज 1000 एपिसोडची झाली आहे. सो ह्याच्यामध्ये अनेक किस्से झाले. म्हणजे जसं की परवा आपला विषय झाला, मी म्हणाले की मी त्या 20 गुंडांसोबत फाईट केली, त्याचं जे बीटीएस आहे किंवा त्याच्या वेळेचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मग व्हीलचेअरवर मी 1-2-3 महिने होते. सो व्हीलचेअर कशी चालवायची, काय करायचं मला काहीच माहित नव्हतं, पण ते सुद्धा एक काय म्हणतो की मी शिकले, लर्निंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो सुद्धा, की मी हे पण केलं, मी ते पण केलं. त्यानंतर वकील म्हणून, त्यानंतर आता माझा आवाज गेलेला असताना सुद्धा म्हणजे आम्हाला सीन करताना ना बरेच ठिकाणी प्रॉब्लेम्स यायचे की आता हे कसं करू किंवा हे कसं करू किंवा काय करू, पण त्यातनं सोल्युशन काढून डिरेक्टर, आमची क्रिएटिव्ह टीम, चॅनल ईपीज ह्यांचा सगळ्यांचा सपोर्ट मिळून ती गोष्ट कुठेतरी जेव्हा बाहेर येते ना त्याचं खूप समाधान, खूप काहीतरी वेगळं असतं. आणि मी जसं म्हणाले तसं की या सिरियलच्या निमित्ताने मला खूप कलाकारांसोबत काम करतात. म्हणजे रेशमताई असेल, उदय सर असतील, गौरव दादा असेल, त्यानंतर बरीच लोक आहेत, मला पटकन आता अशी नावं नाही सुद्धा, पण खूप लोक आली, त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की आज जो 1000 एपिसोडचा पल्ला आपण गाठलेला आहे तो त्या सगळ्यांच्या अशा गुड लक मुळे किंवा त्यांच्या एक वेल विशर असतात ना आपलं, जसं आपण म्हणतो तसे ते आले या सिरियलला, त्यांनी एक त्यांचा आशीर्वाद दिला, एक पॉझिटिव्हिटी दिली आणि ती पॉझिटिव्हिटी आज त्या सिरियलला 1000 एपिसोड पर्यंत ठेवली. पण ते अगदी खरंच म्हणजे मी म्हणलं तर की वन ऑफ द बेस्ट मी म्हणेन सेट की तिथे ना तुम्ही आल्यावरच इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे फक्त आर्टिस्ट नाही, अगदी सगळेच डिपार्टमेंट म्हणेन की ते इतके सॅटिस्फाईड आहेत कामामध्ये आणि ते त्यांच्या वागण्यापर्यंत जाणवतं आणि त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते ना, कुठेच कोणी कुरकुर नाही करते किंवा बस करायचं म्हणून काम नाही करते, सगळे खूप मनापासून काम करतात. आणि आय गेस ते तुमचं म्हणता येईल एक सक्सेस तर असेल, सगळेजण खूप मनापासून पॉझिटिव्हली काम करतात. तसं ना ते वातावरण पहिल्यापासून सचिन सर असतील किंवा शर्मिष्ठाताई असेल किंवा प्रतीक्षाताई किंवा सिनियर आर्टिस्ट, त्यांनी पण आमच्यासोबत कधीच असं ते असे केलं नाही. ते म्हणजे आमच्या वयाचे होऊनच कायम आमच्याशी वागले, अजूनही वागतात. आणि कधीही आम्हाला असं आमच्या मेसेजेस किंवा फोन वगैरे होत असेल ना तर त्याचप्रमाणे आम्हाला वागवतात. सो ते जे एक जेल झालं ना की
एकाच वयाचं होऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं. सो आय थिंक दिस इज द पॉझिटिव्हिटी आणि दिस इज द एनर्जी ऑफ दिस शो. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. काही प्रश्न आले? प्रश्न म्हणजे आता लोक आता म्हणजे चांगली तारीखच करतायत तुम्हाला सगळ्यांची. अबोलीमध्ये तुम्ही खरंच खूप छान गोड ऍक्टिंग करता आणि राघू आजपर्यंत तू पॉझिटिव्ह रोल करता आलीस पण आता निगेटिव्ह करते. हा प्रश्न मलाही विचारायचा काय वाटतं तुला की तू निगेटिव्ह करतेस? नाही आधी मी आधीच म्हटलं होतं की आधी मला खूप असं भीती वाटत होती ते करायला की एकच होतं की जमेल की नाही आणि कधीच केलं नव्हतं निगेटिव्ह. आणि म्हणजे लोकांना कारण बऱ्याच वेळेला असं ऐकलं होतं शर्मिष्ठा ताईकडनं ऐकलं होतं की ती जेव्हा बाहेर पब्लिक मध्ये जाते लोक तिला चिमटे वगैरे का. पण आणि इथे पण ते स्क्रिप्ट वाचताना झालं की बापरे हे असं करायचं असं बोलायचं ह्याला असं मारायचं वगैरे. पण आता जसं कसं करत चाललं तसं खरंच खूप मजा येते करायला. पण तुझा चेहरा इतका गोड आहे त्यामुळे मला वाटतं आणि ते तरी पण लोकांपर्यंत कन्सिनी पोहोचते ते तुझं स्किल आहे. एवढं छान तुला निगेटिव्ह कर. मी निगेटिव्हच करते. निगेटिव्ह करताना तुला काय वाटतं? ऍक्च्युली खूप वेगळं कॅरेक्टर आहे. आतापर्यंत मी साडी नेसून छान सुंदर हॉट वगैरे असं काहीतरी आतापर्यंत ते माझे लुक होते आणि ते ऍब्सोल्युटली अपोजिट आहे जे मी करतेय. सो ते खूप वेगळं आहे आणि अजून खूप छान करायचं अजून बरंच काम करायचं या कॅरेक्टरवर मला आणि मजा आहे मला तुला त्रास द्यायला सगळ्यांना. तुझ्या कॅरेक्टर माझंही हे बीडवरनं मुंबईत आलेली एक मुलगी अतिशय गरीब घरातली अतिशय साधी आणि पहिल्याच एपिसोडातून पाहिलं असेल की दीपशिखा इतकं तिला मारते टॉर्चर करते आणि ती फार रडते वगैरे जी मुळात मी अजिबात अशी नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जे मला ओळखतात त्यांच्यासाठी ते डायजेस्ट करणं खूप कठीण होतं की तू पहिलाच एपिसोड तू कशी मार खातेस. बरं याच्यावर मला कमेंट्स पण आले सोशल मीडियावर की आता तू पण तिला मार तू कशी मार खातेस. आधीच्या ज्या काही कॅरेक्टर केलेत आतापर्यंत ते असे खूप कणखर किंवा स्ट्रॉंग अन्यायाविरुद्ध बोलणारी अशी होते आणि ते पहिल्यांदा असं दिसतंय लोकांना की गरीब वगैरे मी अशीही दिसू शकते आणि थोडीशी मी अशी आहे म्हणजे अगदीच काही मी अशी लोकांना मारत नाही. त्यामुळे लोकांपर्यंत हे जर पोहोचतंय की मी थोडीशी गरीब साधी सिंपल असू शकते किंवा वाटू शकते तर मला तर खूप मजा येते. माझ्याबद्दल काही फार आश्चर्य वाटणार नाही तसे मी विलनच करते आणि मला मजा येते करायला. येस. सो आणखीन एक गोष्ट म्हणजे की आता पुढे अबोलीमध्ये काय होणार आहे कसं होणार आहे हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना उत्सुकता असते की आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार आहे. आणि मला खात्री आहे मी बाकीचं पुढचं काही सांगणार नाही पण जर या दोघी सिरियल मध्ये आल्या याचा अर्थ नक्की काहीतरी असणार आहे. आता ते काय असणार आहे हे मी नाही सांगणार पण त्यासाठी तुम्हाला रोज अबोली बघावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी बघत राहा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. एक छोटीशी हिंट दिली तुम्हाला बस बाकी म्हणायचं. अजून काही प्रश्न आहे? खूप सुंदर कमेंट आली आहे. मनवासाठी अंकुश सारखा जोडीदार बिग इन्स्पेक्टर. ओके अजून एक खूप छान कमेंट आली की तुम्ही सगळ्यांनी गौरीला म्हणजे आमच्या अबोलीला जे प्रेम दिले त्यासाठी गौरीचे बाबा म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार. सुहासराम कुलकर्णी हे गौरीचे वडील बाबा त्यांनी खूप छान कमेंट केली. प्रेक्षकांचे त्यांनी आभार मानले तुम्ही तिच्या मुलीला त्यांच्या मुलीला. मी नेहमीच म्हणत आले की मी आज इथे जे काही आहे ते माझ्या आई वडिलांच्या आणि माझ्या पूर्ण घरच्यांच्या सपोर्टमुळे आहे. त्यांनी मला भरभरून प्रेम आणि भरभरून खूप सपोर्ट केला म्हणून आज मी इथपर्यंत आले. सो या लाईव्हच्या माध्यमातून मी माझ्या आई बाबांना थँक्यू खूप म्हणू इच्छिते की त्यांचा जर सपोर्ट नसता तर आज मी इथे नक्कीच नसते. सो थँक्यू सो मच आई बाबा. इशू आणि मर्फी थँक्यू. लोक म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन फॉर 1000 नॉट आउट इट कंटिन्यूज टू 10,000 एपिसोड्स अशी प्रार्थना सुद्धा ते करते. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन आम्हाला केलंय. प्रेक्षकांचं प्रेम आमच्यापर्यंत रोज च्या माध्यमातून पोहोचतंय. त्यामुळे मी खरंच मनापासून पुन्हा एकदा आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि थँक्यू सो मच. तुम्ही अबोली या मालिकेवर भरभरून प्रेम करताय. इथून पुढे सुद्धा हा 1000चा टप्पा आम्ही तुमच्याच प्रेमामुळे गाठू शकलो
इथून पुढे सुद्धा असंच प्रेम राहू द्या कायम आणि बघत राहा अबोली सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता फक्त आपल्या स्टार. थँक्यू Thank you. सो मच. थँक्यू.